कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारने औरंगजेबाची कबर काढावी, नाहीतर बाबरीप्रमाणे उद्ध्वस्त करू, बजरंग दल आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ, तर एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारीही तैनात। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी वळवले। माझ्या विभागाचे पैसे घेताना संमती तरी घ्यायला हवी होती, संजय शिरसाट यांनी व्यक्त केली खंत। जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, या जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा दावा। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। विविध प्रकल्पांवर यावेळी चर्चा। अदानींचे मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पासह अजून 3 प्रकल्प निर्माणाधीन। पतीवर खोटा गुन्हा दाखल, रानडुक्कर पकडण्यासाठी ठाकणे गेले होते, खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया, तर रील्स बनवण्यासाठी मुकादमाचे पैसे आणल्याचाही दावा। राष्ट्रवादी काँग्रेसची दुपारी बैठक। विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज। झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांचं नाव आघाडीवर। बैठकीत एका नावावर सुद्धा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट, तर मुंबईमध्ये तापमान 34 अंशांच्या पुढे। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर। उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांतील पाणी साठा सुद्धा आता खालावला, तर मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणातील पाणीसाठा 52.71%वर। तुकाराम बीचच्या निमित्तानं देहूमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी। तुकोबारायांच्या नामघोषानं देहूनगरी दुमदुमली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज देहूनगरीत सन्मान होणार। पिंपरी चिंचवडमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत, तर 40 दिवसात 1092 तक्रारी, 543 तक्रारींचा निपटारा, तर 549 तक्रारी अजूनही प्रलंबित। रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा या दरम्यान आज अवजड वाहतूक बंद। महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार। मध्य रेल्वेच्या मेनलाईन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही। बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे निर्णय। मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत सध्या वाढ। मुंबईतील हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत, तर AQI 125 वर। अंधेरीमध्ये मात्र वाईट हवेची नोंद। मुंबईतील टोरेसच्या सील शोरूममध्ये चोरीचा प्रयत्न। गावदेवी पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू। फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आता आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रक्कम आता द्यावी लागणार। भारतासह जगभरात छावा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती। छावाची देशांतर्गत 600 कोटींची कमाई, तर जगभरातील कमाई 750 कोटींवर। 64 माओवाद्यांचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण। आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत। मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर विजय मिळवत दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं जेतेपद। मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 धावांनी विजय। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।